गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम टू माय फोर्थ व्लॉग. सो आजचा हा नवीन दिवस, नवीन सुरुवात आणि आज आहे माझा बर्थडे. ये सो बर्थडे आहे आणि माझा असंच प्लॅन होता की मी या टायमाला काहीतरी डिफरंट करू बर्थडे. कारण की मला हेही सांगायचं होतं की मी पहिला इंडियाला येण्याच्या पहिला मी कॅनडाला राहत होतो फॉर 3 इयर्स. तिकडे मी स्टडीज केली, माझी मास्टर्स कंप्लीट केली. आय एम अ सिव्हिल इंजिनियर बाय प्रोफेशन. तर मी तिकडे मास्टर्स केलं माझं कंप्लीट आणि मी तिकडे जॉबही केलं आणि आता मी इंडियाला परतलो आहे आणि असं आहे की फॅमिलीसोबत थोडा राहिलो पाहिजे आणि हे मोमेंट्स परत कधी भेटतील आय डोंट नो. सो आय जस्ट वॉन्ट टू एन्जॉय ऑल द मोमेंट्स विथ माय फॅमिली अँड फ्रेंड्स. सो मी हे प्लॅन केलं आणि मी मूव बॅक केलं इंडियाला आणि आज माझा बर्थडे आहे. सो मी हे प्लॅन करतो आहे की आज मी चाइल्ड होम केअरला जाणार आहे आणि त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करणार आहे, थोडं राहणार आहे. त्यांचे काय आहेत आणि त्यांच्यासोबत माझे लाईफचे एक्सपिरियन्स थोडे शेअर करणार आहे. मे बी थोडं करिअरमध्ये त्यांना थोडा गाईड करणार, त्यांना काय आयडिया पाहिजे असतील तर. आणि मी त्यांच्यासाठी काहीतरी छोटंसं हॅम्परही घेतलेलं आहे. कारण की त्यांना दुसरं काही देण्यापेक्षा मला असं वाटलं की त्यांना डेली एसेन्शियल गोष्टी दिलेले हे खूप चांगले असणार. सो अशा ह्या पाऊचमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी मी पॅक करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे अराउंड 7 गोष्टी आहेत. जसं हे कोलगेट झालं, त्यानंतर पावडर झालं, त्याच्यानंतर हेअर ऑइल, सोप, शॅम्पूचं पॅकेट, ब्रश आणि हे कोंब. सो मला असं होतं की खूप टायमापासून मला काहीतरी करायचं होतं आणि दुसरं काही देण्यापेक्षा मला असं वाटलं की हे वस्तू त्यांच्या खूप गरजेचं असणार आणि त्यांना चांगलं पॅक करून एका पाऊचमध्ये दिलं तर हे त्यांना कुठेही ट्रॅव्हल करतानाही त्यांना यूज होता येईल. सो म्हणून मी असं हे पॅक केलं आहे आणि याच्यामध्ये मला माझ्या मॉम अँड डॅडने खूप हेल्प केली आहे आणि मे बी म्हणजे पुढे जाऊन आपण मे बी अजून चांगलं चांगलं काय काय देऊया. असं आहे. जर का तुमची साथ सोबत असली तर. सो डेफिनेटली विल डू समथिंग बेटर. बट या सो मी अशा प्रकारे आता आजचा हा व्लॉग सुरू करतोय आणि माझ्यासोबत राहा आणि सपोर्ट करत राहा आणि पुढचं मी तुम्हाला थोड्या वेळातच कळवतो. चला भेटूया. आम्ही ऑर्फनेजला जाऊन आलो आहोत आणि आम्ही ॲक्च्युली मॅकडॉनल्ड्सला थांबलो होतो ड्राईव्ह थ्रूला आणि आपलं ऑर्डर काहीतरी 2 मिनिटं लेट झालं तर आम्हाला रेग्युलर फ्राईजही फ्री भेटलेलं आहे आणि फ्री भेटण्याचं काहीतरी वेगळंच खुशी असते. काय पलक आणि पारस. सो आता आम्ही आमचे फ्रीवाले फ्राईज एन्जॉय करतो आणि ह्यांचंही काय काय घेतलेलं आहे तर हे लोक एन्जॉय करतायत. भेटूया लवकरच. स्टे ट्यून. आणि गाईस आपण आलो आहोत घरी आता आणि मी ॲक्च्युली खूप टायमापासून माझ्या बेडरूममध्ये झोपलो होतो आणि मी विचार करतो की मला भूक का लागते, मला भूक का लागते. मी तर नंतर मला आठवलं की मी जेवलोच नाही आहे अजून आणि माझी मम्माही मला काही सांगत नाही आणि आता वाजल्यात ऑलमोस्ट 4 आणि मी उपाशी आहे आणि मी तेच विचार करतो की मी खाल्लंय तरी मला भूक नाही लागत आहे. आणि मग आता उठलो आणि आता जेवण घेतो आणि जेवून घेतो. हे बड्डेच्या दिवशी सर्व एवढे विश येतात ना मला, बट थँक्यू सो मच. तुम्ही लोकं खूप विश करताय आणि मला खूप आवडतंय की तुम्हाला लोकांना सर्वांना व्लॉग खूप आवडतोय आणि येस, पुढे पुढे बघत राहा. अजून आपला हा दिवस संपलेला नाही आहे. अजून खूप मोठा दिवस आहे. तर बघत राहा. बड्डेचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे आणि पाठीचे हॅपी बर्थडे बलून लावले आहेत मेहनतीनी यांनी. ते आता सारखं पडत होते बिकॉज AC चालू आहे आणि त्या हवेच्या फ्लोनी ते पडतायत आणि त्यामुळे लोकं लावून लावून आता एवढी थकली आहेत की लोकं आता लिटरली जेवायला बसली आहेत. सो हे बघा इकडे हे बसले आहेत, तिकडे माझे डॅड आणि मोठे काका बसले आहेत जेवायला. सो सो हे आहे आपलं आजचं स्पेशल मेन्यू. व्हेज बिर्याणी, पुरी, नंतर कोशिंबीर आणि ड्रायफ्रूटची श्रीखंड आणि हे पनीर चिल्ली. सो हे आज सर्व मम्मी आणि माझे 2 काकूंनी घरी बनवलं आहे. सर्व स्क्रॅचपासून. आपण केक कटिंग करणार आहोत आणि आपलं डिनर झालेलं आहे आणि त्यानंतर आपण केक कटिंग करतोय. सो हे माझा केक आहे, तुम्ही बघू शकता. खूप यम्मी वाटतोय. मला फक्त वाट बघतोय कधी कट करून खातो ते. Happy birthday to you. Happy birthday to you.
हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू यू. अशा प्रकारे आपलं आजचं सेलिब्रेशन तर झालेलं आहे, बट अजून आपलं एक सेलिब्रेशन बाकी आहे, ते उद्या आहे. सो मी तुम्हाला ते उद्या दाखवणार. आणि थँक्यू सो मच ज्यांनी मला आज विश केलं आहे. आणि आय एम सिरियसली ग्लॅड की तुम्ही माझ्यासोबत एवढे सपोर्टिव्ह आहेत. आणि लिटरली तुम्ही माझ्यासोबत हर एक मुमेंटला आणि आपल्या पहिल्या व्लॉगपासून तुम्ही मला सपोर्ट करत आलेत. सो थँक्यू सो मच. आणि आपण आता उद्या भेटूया. सो बाय. सो हॅलो सर्वांना, गुड आफ्टरनून सर्वांना. आणि आता आपला कालचा तर बड्डे चांगलाच सेलिब्रेट झालेला आहे, तुम्ही बघितलंच असणार ह्या ब्लॉगमध्ये पुढे. आणि आता आपण चाललो आहोत लोणावळ्याला, सो दॅट आपण आरवसोबत आता आज हे बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि तुम्हालाही देखील दाखवणार आहोत. आणि या तो म्हणजे खूप क्यूट आहे आणि तुम्हाला खूप आवडणार, जसं नेचर. आणि छोटा आहे, लहान आहे आणि पुढे मागे मामा मामा करत असतो. सो स्टे ट्यून आणि बघत राहा आमची ही लोणावळ्याची ट्रिप. आता आपण नेरूळपर्यंत पोचलो आहोत आणि ट्रॅफिकही लागली होती आपल्याला, बरीच ट्रॅफिक होती, कारण की तुर्भे टू नेरूळ खूप ट्रॅफिक लागतं या टायमाला, अराऊंड संध्याकाळी 5:30च्या टायमाला. आणि आता गाडीमध्ये आहेत पप्पा आहेत, मम्मा आहे आणि आजी आहे. सो आता आम्ही ऑन द वे आहोत. तरी पण साधारणतः अजून 1.5 तास तरी लागेलच पोचायला आम्हाला लोणावळ्याला. काय पप्पा, कसं वाटतंय? छान आहे. छान आहे. ट्रॉफिक आहे पण तरी पण नातवाला भेटायचं आहे म्हणून एक्साइटमेंट आहे. ते तर आहे, ऑफकोर्स आहे आपल्याला तर. आणि कित्येक वर्षानंतर मुलाचा म्हणजे तुझा आणि नातवाचा आरोहचा वाढदिवस एकत्र सेलिब्रेशन करायचं आहे, याची उत्सुकता जास्त आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक त्याच्यामध्ये काहीच वाटत नाही. बरोबर आहे, ते पण आहे. सो अशा प्रकारे हे पूर्ण ट्रॅफिक भरलेलं आहे रस्त्यामध्ये, बट स्टील वी आर ट्राईंग आवर बेस्ट आणि आम्ही लवकर पोचायचा प्रयत्न करतोय. भेटूया थोड्या वेळातच. आज काय जास्तच ट्रॅफिक नाही वाटत आहे, खूपच ट्रॅफिक आहे ना. हो ना, तेच तर. बापरे, वीकेंड आलाय ना. ते पण आहे. वीकेंड ट्रॅफिक मधनं बाहेर निघालो आहोत. आणि चला, तुम्हाला आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. आपण आता पोहोचलो आहोत डेला रिसॉर्ट.
सगळे मुलं मुली इथे पार्टीसाठी. काहीतरी कंपनीचं असेल त्यांचं पार्टी. Finally, we have reached Dela Resort. Cafe 24 entrance. Thank you. So this is our birthday cake. Arohan Mohit Mama. Happy birthday, Arohan. आयुष्यात प्रत्येक वाढदिवस आपल्याला एक नवीन वर्ष देऊन जातो. पण या वाढदिवसाने मला एक गोष्ट शिकवली. आनंद हा आपण किती मिळवतो यात नसतो, तर आपण किती वाटतो यात असतं. आज कुटुंबांसोबत वेळ घालवलं, काही नवीन आठवणी बनवल्या आणि खूप प्रेम मिळालं. यापेक्षा मोठं गिफ्ट माझ्यासाठी दुसरं काही असू शकत नाही. आणि हा व्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. Thank you. Happy birthday! Please like, comment, and subscribe. Thank you. And share. See you in the next vlog. Share.